म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की तू शिक्षक झाला आणि ती 5वी नापास जरी केली लोक तिला मॅडम म्हणणार. तू वकील झाला, ती 7वी नापास केली तरी लोक तिला वकिलीनबाई म्हणणार. तू साहेब झाला, लोक तिला मॅडम म्हणणार. पण ती नोकरीला येईन, तू नोकरीला नाही, लोक तुला काही काही म्हणणार. का? मी बायको पण पोलीस आहे. मी काही काळ आपला क्लास डबघायला आलता तेव्हा लोक मायावर माईचान लेडायला घालू लागले. त्यामुळे आपली परिस्थिती बदलायला कारणीभूत आपणच आहे. काय करायचं करा. पण पोरियो, तुम्हाला संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचंय. नाही तू नोकरी लागली, नाही अभ्यास केला, ॲटिट्यूड म्हणलं तुम्हाला 1000 जोडप्या मागं 150 घटस्फोट आहे. नोकरीला नाही लागली, किती तू दिसायला सुंदर आहे. तू स्नॅपचॅटला किती भारी फोटो काढला, अख्खं ब्युटी पार्लर घरीच खर्च केलं तू. तर तरी तुला महिन्याला म्हणा लागते नवऱ्याला 10 रुपये द्या ना, फेअर अँड लवली आणायची होती. आला का नाही इगोचा प्रश्न? मग याला पर्याय काय? तू नोकरीले थाटामाटात स्कूटीमध्ये तू ऑफिसला जाणार, नोकरी करणार, जगाचा अनुभव तुला कळणार. नाहीतर आयुष्य जाणार, स्वयंपाक, घर, लेकरं, जगली कधी मेली पता लागला नाही. आणि नाही शिकली, शिकण्याच्या टायमात तू बाकीच्या गोष्टीत पडली तर मग लग्नात तू बाप तुला सिलाई मशीन देणार. तुला सिलाई मशीन भेटली, तू नवरा कामाला जाणार आणि दुपारा तू वाचल द्यायचं खटार खुटूड खटार खुटूड खटार खुटूड. लगेच त्या घरावर पाठी येणार, येथे पिकोफॉल करून मिळेल, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल, येथे शेवाया काढून मिळतील. आणि तू नाही लागला, याच्यानंतर पुढचा महिना तू सीझन आहे. तुला सायकल मी घेऊन देणार, त्याच्यावर गाडा मी टाकून देणार, 3 भाव टाकणार, 5 रुपये 10 रुपये 15 रुपये. तो फक्त एक नारा पाठ करायचा, गाढ हे गोड हे गार हे गोड हे ना. नसता गावाकड चक्की टाकायची, चक्की आली दळण घेऊन गरारा गुरुर. त्याच्यात यानं व्याख्या पाठ केली दळणवळण. ती दळण घेऊन जात असताना वळून पाहत असेल तर या प्रक्रियेला दळणवळण म्हणायचं. पण हे करत असताना मात्र एक गोष्ट आवर्जून आपल्याला लक्षात घ्यायची. पोरो, नाही थांबा, तुम्हाला लय बोलायचे मला. मुळात आपला कार्यक्रम 4 वाजता चालू व्हायला पाहिजे होता, तर थोडा लेट झाला. हा तू रिकामच आहे, मी इथं. गुत्ता घेतले हो द्या म्हणले. पोरं लक्षात घ्या, सांगायचं तात्पर्य एक आहे की येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. आपलं जे बी काम आहे का ते काम करत असताना आपल्याला काही लोक डिवसतात. पहा, एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तुम्ही एखादं काम करायले आणि ते काम करत असताना एखादं बाजूचं म्हणलं का तू अवकात नाही हे काम करायची, मायचान सांगतो तेच काम करायचं, अख्खं जग सल्यूट मारते, तेच काम करायचं. जेव्हा आपल्या लोक म्हणले ना ही तुमचं काम करण्याची अवकात नाही, वो काम करने में कोई अलग मजा आहे. कधी बी ध्यानात ठेवा, लोक म्हणले तुम्हाला हे करू शकत नाही. आणि तुम्ही काम चांगलं करायले, अभ्यास करायले, मस्तंग एका जागी बसलेले, तुमच्या बापाच्या कष्टाची जाणीव आहे, बाप काय करतो हे माहित आहे, छानपैकी अभ्यास करायले, तुमचा 1-2 मार्कांना रिझल्ट गेला, गावाकडे गेल्यावर गावातले टगे पारावर बसून तुमची मजा घेत असतील तर त्याच्यासाठी एक वाक्य आहे. समजा हे लोक तुम्ही चांगले मजा, खूप अभ्यास करायले, खूप मेहनत घ्यायले आणि त्याच्यानंतरही गावातले लोक तुमच्या माघारी डायलॉग मारत असतील तर एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, तुम्हारे पीठ पीछे अगर तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब दोस्तों तुम्हारे में कोई बात है. अगर तुम्हारे पीठ पीछे तुम्हारी बात हो रही है, इसका मतलब तुम में कोई बात है. अगर पीठ पीछे तुम्हारी निंदा हो रही है, इसका मतलब तुम जिंदा है. पण आपली निंदा व्हायलाच पाहिजे. निंदकाचे घर असावे शेजारी, त्याचा बेनू गेला गगनावरी. सहज होत नाहीये. आणि म्हणून एक गोष्ट आवर्जून सांगलो की बा येड्या मुड्याच्या नादी लागायचं नाही. तुम्हाला माहित असेल काही जण इथं बसलेत, पहा इथं बसल्यावर त्याच्या डोक्यात घरचा विचार आहे, काहीच्या डोक्यात दुसराच विचार आहे. काल परवा बोललो होतो, तिचा आणखी रिप्लाय आला नाही. काहीच्या डोक्यात असेल. आणि पोरींना एक विनंती आहे,
येणाऱ्या काळात तुमचं लग्न होणार आहे. लग्नाच्या कालावधीत तुम्ही आता साडीवर फोटो बिटो काढला बी असेल काही काहीनं, माईची वहिनीची साडी बिडी नेसून छानपैकी फोटो मेकअप काढून काहीतरी गाणे बिणे ठेवले असतील, छान तुम्ही ठेवले असतील. असा अपवाद एक बी नाही आहे देशात. साहेब, फेसबुकला काय होतं माहिती आहे की एक मेसेज येत असतो, 2+2+2 इज इक्वल टू, इकडे पहा, 2+2+2 इज इक्वल टू. आपल्या देशात एवढे मोकार आहेत, खाली उत्तर देतात 6 6 6 6. अरे गध्याओ, त्या लोकांना एवढंच पाहायचं की या देशात मोकार किती आहेत. अख्ख्या जगाला माहिती आहे ना 2+2+2 4+2 6 होतात. मग तुझ्याकडे एवढा वेळ आलाच कुठून की कमेंट मध्ये उत्तर द्यायला तू 6. सुधारणा काळाची गरज आहे. असते पहा, एक फणसाचं चित्र, 4 फुलाचं चित्र, 5 आंबे इज इक्वल टू. अख्ख्या जगाला माहिती आहे ना किती होतात. पण तुझ्याकडे किरम्या किती, कमेंट मध्ये जातो, उत्तर देतो. ती मलायका सरळ चालतीन खालून हे कमेंट करते, नाईस मॅम, तुझी मावशी आहे, ओळखीची आहे. अरे काही घेणं आहे का आपल्याला. आपला संपर्क कोणासोबत पाहिजे, आपला मित्र आहे, सुखदुःखामध्ये आपल्या सोबत आहे. आपण वाढदिवस कोणाचे साजरे करायचे, जे आपल्या कामात आहे, जे आपल्या संपर्कात आहे, ज्याचा नंबर आपल्याकडे सेव्ह आहे. नाही तर तू मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. अख्खा तू स्टेटस पाहणारे 23 जण, घरचे 19, आणि 4 जणांचा मोबाईल घेऊन तू हा पाहिलाय कसं दिसतंय म्हणून, आहे का नाही. अबे तू फेसबुकला पोस्ट टाकतो, गॉगल एकाचा, शर्ट एकाचा, गाडी तिसऱ्याची, आणि आव्यासूम लुक म्हणतो. त्याला एकूण कमेंट 2, कोणतरी नाईस म्हणलेली, दुसरी याची थँक्यू म्हणलेली. बेजार व्हायचं नाही. जगाला दाखवण्यासाठी कुठलंच काम करू नका. 8 अब्ज या जगाची लोकसंख्या आहे. या 8 अब्ज जगाच्या लोकसंख्येसाठी आपण जगात एंटरटेन म्हणून जन्माला आलो नाही, आपल्या अस्तित्वाची परख म्हणून आपण जन्माला आलो. पोरियो, तुम्ही जर तुमच्या ध्येयामध्ये थोडाफार कॉम्प्रोमाइज केला तर त्याला पस्तावा तुमचा आहे. तुमचा बाप तुमच्यासाठी राब राबतो, दिवस रात्र तुमच्या समस्येबद्दल. आपल्या पोरीला जवाई कसा भेटावा, तो जवाई त्याच्या मागाला बॅकग्राऊंड कसा असावं, या प्रत्येक गोष्टीचा बाप विचार करतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं लग्न होत असताना जेव्हा तुम्हाला पाहुणे पाहायला येतात का, आणि मग पाहुणे सांगतात आम्ही घरी गेल्यावर रिप्ले देऊ, त्या रिप्लेमध्ये कदाचित एखाद्या घरून जेव्हा नाही रिप्ले येतो का, तुम्हाला तरी थोडा त्रास होतो. त्याच्या 5 पट त्रास तुमच्या बापाला झालेला असतो की आपल्या पोरीला हे दलिंदर का नाही म्हणलं. त्याचा कळलं का. जेव्हा आपल्याला कोणी नाकारतंय ना, तर ते नाकारण्याचं कारण आपलं सौंदर्य असेल तर सौंदर्यापेक्षा कला गुणाला या देशामध्ये वाव आहे. तू कलेक्टर आहे, तुला एक पाय बी नसो, भारतातले लाख लोक तुला बायको करायला तयार आहेत कलेक्टर असल्यावर. तू PS आहे, तू दिसायला कशी का असना, कित्येक क्लास 1 अधिकारी देखील तुझ्यासोबत लग्न करायला तयार होतील. या देशात कला गुणाला वाव आहे. आणि म्हणून आपला बाप राब राबतो. त्या बापासाठी का होईना काहीतरी आपल्याला करायचंय. आपला बाप आपली समस्या पाहतो. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्या पोरीच्या लग्नाचा प्रश्न त्याच्या डोक्यात होता, जेव्हा पोरगी 20 वर्षाची होती. आणि मग तुझ्या लग्नाचा एक प्रसंग मी तुझ्यासाठी सांगायलो. हा प्रसंग आपण लक्षात घ्यायचा आहे. आपला बाप आपल्यासाठी राब राबतो. तो बाप दिवस रात्र मेहनत घेतो. एवढं करत असताना त्याच्या गावात त्याच्या डोक्यात एक विचार असतो, गावात याचं लग्न असं झालं, माझ्या पोरीचं लग्न मला धूमधडाक्यात असं करायचे. आणि म्हणून त्या बापासाठी का होईना तुला चांगलं वागणं काळाची गरज आहे. बापासाठी का होईना आपल्याकडे कोणाच्या मोबाईलमध्ये कोणाचा नंबर सेवा असो का नसो, पण आपल्या बापाचं स्टेटसला स्टेटस ठेवून ही माझी ऊर्जा आहे, हे माझं प्रेरणास्थान आहे, आणि यामुळं मला माझ्या बापाचं अस्तित्व बदलायचंय, हा विचार तुझ्या मनात दररोज आला तरी चालते. आणि ते करत असताना एक गोष्ट लक्षात घे, तो लग्न होणार आहे. काही काही ना हनवटीवर असा हात ठेवून फोटो बी काढला असेल, नाव, टोपण नाव, मामाचं नाव, हाईट बीट, राज बीट सर्व लिहिलं असेल त्याच्यात, आणि तो हा डाटा तिकडे गेला असेल. त्याच्यानंतर तुला पसंत केल्यावर तो लग्न होणार आहे. आणि लग्नामधला तो हा प्रसंग आहे. तो लग्न एका दिवसात होणार आहे. त्या एका दिवसासाठी बापानं हयातीत कमवलेली अख्खी प्रॉपर्टी तो बाप तिथं खर्च करणार आहे. तो बाप मंडपावाला, तो बाप बँडवाला, तो बाप महत्वाची गोष्ट स्वयंपाकाला, या प्रत्येकांना बोलवणार आहे. जे पाहिजे तो पैसा देणार आहे. आणि त्या पैशावर तो बाप लग्नाचा एक प्रसंग ठरवणार आहे. लग्नाचा प्रसंग ठरवल्याच्या नंतर शेवटचा कालावधी आहे. आता तुला वाटा लावल्या जाणार आहे. आणि वाटा लावल्या जात असताना लग्नातल्या प्रत्येक सुखसुविधेकडे तो बाप लक्ष देणार आहे. आणि तुम्हाला माहित असेल, लग्नामध्ये वर आणि वधू यांचे, वरमाय आणि वरबाप यांना उपवास असतो. नवरा बायकोच्या मायबापांना उपवास असतो. तुम्ही सर्व वाटं लावल्यावर त्यांना जेवता येत असते, कारण त्यांना कन्यादान करायचं असते.
आणि कन्यादानानंतर ते जेवत असतात. आणि मग त्या लग्नाचा प्रसंग आहे, तो लग्न होणार आहे. लग्न झाल्याच्या नंतर तुला वाटं लावणार. वाटं लावत असताना तू आता बाहेर पडणार, मंडपाच्या बाहेर निघणार. बाहेर निघत असताना नवरदेव पुढं आहे, त्याच्या तू मागं असणार. मागं असताना तू नेमकं गाडीत बसणार. गाडीत बसताना ज्या घरामध्ये तू अख्खी हयात 25 वर्ष राबली, त्या घरामध्ये तू काम केलं, त्या घरामध्ये बापाची लाडकी कन्या, राजकन्या म्हणून तू राज्य केलं, ते घर तुला कायमस्वरूपी सोडायचे आणि कुठल्या घराची लक्ष्मी म्हणून तुला काय करायचं, त्या ठिकाणी जायचे. ते जात असताना जेव्हा गाडीच्या तू दरवाजामध्ये नेमकं पाऊल ठेवणार, पाऊल ठेवताना तुझी नजर मागं जाणार. मागं तुझी नजर तुझ्या माईकडे पडणार. तुझी माय पळत येणार, तुला उशीशी धरणार आणि ढसा ढसा तुझी माय रडत बसणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या बहिणीकडे जाणार. तुझी बहीण त्या जवळ येणार. तुझी बहीण त्या हाताला धरणार आणि ती लहान बहीण देखील ढसा ढसा तुझ्याकडे पाहून रडत असलेली असणार. तेवढ्यात तुझी नजर तुझ्या भावाकडे जाणार. भाऊ कुठतरी काम करताना दिसणार. भाऊ पळत येणार आणि महत्वाची गोष्ट, तुला छातीशी बिलगणार. तो भाऊ देखील ढसा ढसा रडलेला असणार. एवढ्या घाई गर्दीमध्ये तुझी नजर गावाकडल्या लोकांना जाणार. लोकांकडे पाहत असताना शेवटची संधी आहे, तू जात आहे. अख्खं गाव रडताना दिसणार. आजी रडताना दिसणार. आजोबा रडताना दिसणार. अख्खं गाव रडताना दिसणार. आणि रडता रडता तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बाप तुला मंडपामध्ये कुठंतरी काम करताना दिसणार. कोणाला तरी वाढताना दिसणार. वाडेकऱ्यांना बोलवताना दिसणार. कुठंतरी साड्याचा प्रसंग आहे. कुठंतरी पाहुणे आहेत. कोणते पाहुणे जेवायचे राहिलेत त्यांना आवाज देणार. पाण्याचा प्रश्न आहे, भाजीचा प्रश्न आहे. तो प्रश्न मिटवताना बाप तुला राबराब राबताना दिसणार. शेवटी तू गाडीत बसणार आहे. बसताना पुन्हा तुझ्या माईकडे नजर जाणार. माय जवळ येणार. माय ढसा ढसा रडलेली असणार. तुझी नजर बहिणीकडे जाणार. बहीण तू हात सोडायला तयार नाही. ती बहीण देखील ढसा ढसा रडत असणार. भाऊ बाजूलाच उभा आहे. तो भाऊ गाडीच्या दरवाजावर हात ठेवून ढसा ढसा रडत आहे. तुझी आजी रडत आहे. गावातले लोक रडत आहे. पुन्हा काचातून तुझी नजर तुझ्या बापाकडे जाणार. बापाकडे पाहिल्यावर बाप तू हा कुठतरी कामामध्ये व्यस्त असताना दिसणार. गाडी चालू होणार. चालू होताना माय हात सोडायला तयार नाही. आजी हात सोडायला तयार नाही. भाऊ हात सोडायला तयार नाही. अख्खे जण रडत आहेत. रडता रडता गाडी चालू झाली. अख्खे जण रडत आहेत. बापाला कोणीतरी आवाज दिला. शेवटचा क्षण आहे. आपलं पिलू चाललंय आणि तेवढाच आपला बाप येणार. आपल्या पोरीला छातीशी लावणार. डोक्यावर आशीर्वाद देणार. बाळा ताण घेऊ नको, मी जिवंत आहे. तू गाडीमध्ये बसणार. तू गाडीमध्ये बसल्याच्या नंतर पुन्हा तुझी नजर जाणार. तुझी माय रडताना दिसणार. तो भाऊ रडताना दिसणार. तुझी बहीण रडताना दिसणार. अख्खं गाव रडताना दिसणार. पुन्हा काचातून तू मागं वळून पाहणार. तो बाप कुठतरी कामामध्ये धीर गंभीर चेहऱ्यामध्ये कुठतरी मदत करताना दिसणार. गाडीत बसल्यावर त्या ठिकाणी तू गाडीत विचार करणार, ज्या घरामध्ये 25 वर्षे मी राबले, ज्या घरामध्ये अहोरात्र मी मेहनत केली, कधी दप्तर मागण्याचा प्रश्न आला तर माझ्या मोठ्या भायाला दप्तर आलं, ते दप्तर माझ्या वाट्याला आलं नाही. मी कधी पुस्तक मागितलं, माझ्या बापानं माझ्या पुस्तकाचा विचार केला नाही, मात्र माझ्या मोठ्या भायाला पाहिजे ते पुस्तक आणून देण्याचा प्रयत्न केला. त्याचं दप्तर फाटलेलं मला दिलं. मी त्या गरजा भागवल्या. आज कायमस्वरूपी घर सोडून जात आहे आणि त्या काचातून वळण पाहते तर माझी माय रडताना दिसतीये, माझा भाऊ रडताना दिसतोय, माझी बहीण रडताना दिसते, अख्खं गाव रडताना दिसतंय. ज्यांचा काही संबंध नाही ते लोक रडताना दिसतात. मात्र माझा बाप आजही निष्ठुरपणे त्या मंडपात माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखा करतो. असा कदाचित विचारही तुझ्या मनात आलेला असेल. तू घरी जाणार. रात्रीचे 11 वाजणार. तो बाप इकडे मंडपामध्ये येणार. मंडपामध्ये आल्यावर तो बाप म्हणणार मंडपावाल्याला, तुझे किती पैसे झाले? आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप बँडवाल्याला बोलवणार, तुझे किती पैसे झाले? आज जे काय पैसे ते घेऊन टाक, उद्या माझ्याकडे असतील का नाही शंका आहे. तो बाप स्वयंपाकाला बोलणार, तुझे किती पैसे झाले? जे काय पैसे ते आज घेऊन टाक, उद्या असतील का नाही शंका आहे. तो बाप किराणा दुकानदाराचे, भांड्यावाल्याचे, स्वयंपाकवाल्याचे, बँडवाल्याचे, मंडपावाल्याचे पैसे देणार. जो बाप सावकारावानी बंडलच्या बंडल खिशात घेऊन फिरत होता, तो बाप आपला कंगाल भिकाऱ्यासारखा घरी जाणार. जी माय तुहा रडताना पाहिली होती ती माय झोपलेली असणार. जो भाऊ तुहा रडताना पाहिला होता तो भाऊ झोपलेला असणार. जी बहीण तुहा रडताना पाहिली होती ती बहीण झोपलेली असणार. जे गाव तुहा रडताना पाहिलं होतं ते गाव झोपलेलं असणार. अलगद तुहा बाप जाणार, कडी उघडणार, घरात आवाज येणार नाही, असा स्तब्ध पावलाने आपला बाप घरी जाणार. घरी गेल्यावर ज्या रूम मध्ये तू राहते त्या रूम मध्ये प्रवेश करणार. कुठंतरी 10वी 11वी 12वीला तुझा सत्कार झालेला असेल, तुला प्रमाणपत्र भेटलेलं असेल, एखादी ट्रॉफी भेटलेली असेल, तो पंजाबीचा ड्रेस असेल, तो शाळेतलं दप्तर असेल, त्या दप्तराला तो बाप हात लावणार. जो बाप निष्ठुर पद्धतीनं तो हा पाहिला होता तो बाप लहान लेकरासारखा त्या रूम मध्ये ढसा ढसा रडलेला असणार. म्हणून येणाऱ्या काळात तो बाप तुला रडू द्यायचा नाही, एवढी एक शपथ आज तुला द्यायलोय. कारण ते आपण लक्षात घ्यायचे. आपल्या मुलं आपला बाप आपल्या हयातीमध्ये कधी रडणार नाही. काही उदाहरण आहेत. ऐऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यासोबत पळून गेलेली पोरगी, बाप शेवटची विनंती करतो घरी चल,
तेव्हा जर ती बापाच्या त्या विनंतीला धुडकारत असेल तर तशा अवलादी मायबापाच्या पोट्याला न जन्माला आलेल्या बऱ्या, तशा पोटाला न जन्माला आलेल्या बऱ्या. आणि पोरो, माझा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की जवळपास 2.5 कोटीवर गेलाय. मी म्हटलं होतं की तुमच्या जीवनात एखादी पोरगी असली नसली तरी चालते, पण तुमच्या जीवनात एखादा दलिंदर मित्र पाहिजे. का? अरे तुम्ही एकटे दिसले तर लोकांना म्हणलं पाहिजे ते दुसरं दलिंदर कुठे आहे. त्यामुळं जीवनात काय करायचं करा. एक मित्र तुमचा परफेक्ट पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर धीर गंभीरपणा दिसला, दुःख दिसलं, त्यानं ओळखलं पाहिजे. आणि इथं बसलेल्या तमाम लेकरांना विनंती आहे, आजकाल सुख दुःखाची व्याख्या काय झाली? स्टेटस. त्या स्टेटसवर पहिलं स्टेटस आहे भावपूर्ण श्रद्धांजली, दुसरं स्टेटस आहे वाढदिवस, तिसरं स्टेटस आहे नाईस लुक. याचाच आपण दुःख विसरलो का नाही? एक क्षणामध्ये आपण दुःख विसरलो का नाही? पहिल्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आहे, दुसऱ्यात कोणाचा तरी बर्थडे, तिसरं काहीतरी स्टेटस आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं स्टेटस दुःखाचं जर आपण एका क्षणात विसरत असाल तर इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. कालपर्वा तुम्ही पाहिला असेल, एक अभिनेता एका रूममध्ये मरतो आणि तो सडल्याच्या नंतर त्याच्या शरीराचा वास येतो, लोकांना कळतो. याचा अर्थ जग कुठं चाललंय? आपण एकलकोंडे व्हायलो या मोबाईलच्या नादामध्ये. आपल्याला आपल्या माईसोबत, भावासोबत, बापासोबत, भाऊकीसोबत किंवा जगात कोणाला बोलायला वेळ नाही. आपल्या डोक्यात आपण ज्याला बोलायला त्याच्याकडून अपेक्षा काही नाही आहेत. आणि म्हणून कोणी मेल्यावर त्याच्यासाठी रडण्यापेक्षा कोणी जिवंत आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पहा, ते दुःख दिसलं, त्या दुःखाचा सामना करायला त्याला शिकवा. काही तुम्ही कोणाला दिलं नाही तरी चालतंय, पण त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणा ताण घेऊ नको, मी तुझ्यासोबत आहे. जगात कित्येक दुःख कोणाच्या साथीमुळे जगतात. कारण कोणी मेल्यावर स्टेटस ठेवून फायदा नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम कर रहे हो दोस्तों? मरने वालों को कहां पता कि ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. कारण त्या मरणाऱ्याला माहित नाही रडायलंय कोण. म्हणून कळकळीची विनंती आहे, काय करायचं ते करा, संधीचं सोनं करा.